हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज समीक्षाला सुट्टी आहे, त्याच्यामुळे समीक्षाने केस वगैरे धुतले होते आणि ते मला विंचरायला सांगितले की मम्मा केस आता विंचरून दे, कारण ना तिला कधी सुट्टी असेल तरच केस विंचरायला मिळतात. रविवारचं तर केस धुवायला मिळतच नाही अजिबात, कारण ना रविवारचं तिला 9 वाजताच क्लासला जायचं असतं आणि एवढं लवकर केस धुणं होत नाही. त्याच्यामुळे मग कधी सुट्टी असेल तर, आणि नाहीतर मग मध्ये आधी 1-2 वेळा असं तिचं धुणं होतं. तर आज शनिवार होता, दुसरा शनिवार तिला सुट्टी असते, त्याच्यामुळे मग आज केस धुतले होते तिने. आणि केस धुतल्यानंतर तिचं असं असतं की एकतर वेणी तरी घाल, नाहीतर मग 2 वेण्या घाल, असं असतं. अशी केस मोकळी वगैरे सोडलेली तिला नाही आवडत, आणि ते केसांचा गुत्ता पण होतं, त्याच्यामुळे ती जास्त सोडत नाही केस मोकळे. आणि म्हणूनच काय असेल, तिचे केस पहिल्यापासून तिला खूप आवडतात वाढवायला, त्याच्यामुळे तिचे केस चांगले वाढलेले आहेत. जसं मला लहानपणी केस वाढवायला आवडायचं, तसं तिचं पण आहे, केस वाढवायला तिला पण आवडतात. तर आता आम्हाला जायचं आहे क्लासमध्ये, तर त्यांची ट्युशन आहे, तर लवकरच आम्ही क्लासला जाणार आहे. तर मग अशीच मी 2 तासापूर्वी त्यांना क्लासमध्ये सोडून आलेली आहे आणि आता परत त्यांना क्लासमधून घ्यायला चाललेली आहे. माझे मिस्टर रोज त्यांना आणत असतात, पण आज त्यांना उशीर होणार होता, त्याच्यामुळे ते म्हटले की आज तूच घेऊन ये. त्यामुळं आता मी मुलांना चाललेली आहे आणायला ट्युशनवरून. तर तिथं काय आलेलं आहे हे तुम्हाला दाखवते, कारण रोज थोडासा अंधार असतो इकडं ठिकाणी. आणि इथे काय आले म्हणजे कामोठ्यामध्ये भरपूर जणांना माहीत असेल, कारण भरपूर जणं कामोठ्यामध्ये राहतात. माझ्या व्ह्युअर्सपैकी कितीतरी भरपूर जणं कामोठ्यामध्ये असतात, तर त्यांना माहीत असेल की इथं काय आहे. नसेल माहीत तर मी सांगते. तर आता इथे बुद्धविहाराच्या पुढच्या बाजूला आहे ना, इथं हे आहे, एक मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये मेला आलेला आहे. मेला म्हणजे महोत्सव आहे. जसा कामोठ्याचा महोत्सव आहे तसाच मराठ्यांचा शिवजयंतीनिमित्त मराठ्यांचा महोत्सव असं ह्याचं नाव आहे बरं का. तर हे 7 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत हा महोत्सव असणार आहे. आणि जयंतीनिमित्त म्हणजे महाराजांच्या जयंतीनिमित्त हा महोत्सव ठेवण्यात आलेला आहे. 1-2 वर्षापासून सुरू झालेला आहे, अगोदर नव्हता, 1-2 वर्षापासूनच सुरू झालेला आहे. तर मी अजून गेलेले नाही आहे, जाणार आहे लवकरच फिरायला. मुलं पण म्हणतात की मम्मा कधी जायचं आपल्याला. तर आता मुलांना इथं पाणीपुरी खायची आहे, म्हणून आम्ही आलो पाणीपुरी खायला. आम्ही आलो पाणीपुरी खायला. आता पाणीपुरी खाते, पाणीपुरी त्या पाणीपुरी खायला सगळ्यांना. त्या पाणीपुरी काय म्हणता? तुम्ही बघतात का व्हिडिओ? अरे वा, अरे वा, अरे वा, अरे वा, अरे वा, अरे वा, थँक्यू. तर अरे वा म्हणताना माझी मुंडी अशी का वळली ते मलाच कळलं नाही, त्याच्यामुळे मला ते फनी वाटलं, त्यामुळे मी 2-3 वेळा ते रिपीट केलं. आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत, माझे जे व्ह्युअर्स आहेत, ते मला कामोठ्यामध्ये नेहमी भेटत असतात, नेहमी मला ओळख देत असतात, सांगत असतात की आमचे व्हिडिओ बघतात, छान असतात आणि एक प्रकारे मोटिवेट करत असतात की तुम्ही अजून करा, अजून पुढे व्हा, अजून पुढे छान करू शकता, असं खूप छान बोलत असतात. तर त्यांच्यासाठी थँक्यू. तर पाणीपुरी खात असताना मला माझे असेच व्ह्यूवर मिळाली आणि ते बोलले की तुमचे व्हिडिओ छान असतात आणि आम्ही आलो एका व्हिडिओमध्ये. तर त्यांना थँक्यू म्हणताना माझंही असं डबल असं अरे वा असं झालं होतं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, कॉमेडीचा एक भाग होता. तर ते सोडा, एक आता मी घरी आल्यानंतर म्हणजे येताच मी चिकन वगैरे आणलं होतं. घरी आणल्यानंतर मी फक्त चिकन वगैरे वापरून ठेवलं आणि भात टाकून ठेवला, बाकी काहीच नाही केलं, कारण माझ्या मिस्टरांना आज उशीर होणार होता. त्यांचं म्हणजे मुख्य काम होतं, इलेक्शन आता जवळ येतं, त्यासाठी काम होतं त्यांचं भरपूर आणि त्यासाठी त्यांना थांबावं लागणार होतं. आणि त्याच्यामुळे ते घरी अजून आले नव्हते आणि त्यामुळे मग ते घरी नाही आल्यावर मग मला पण करमत नाही अजिबात. आणि मग असं होतं ना की आपलं कोणत्या कामात लक्ष नाही लागत. आणि मग म्हटलं की हे लवकर करून काय उपयोग आहे ना, आपण स्वयंपाक वगैरे करणार आणि तो तसाच थंड होणार, त्यापेक्षा नको. ते आल्यानंतर मग मला काय फक्त आता चिकन वगैरे शिजून झालं होतं, फक्त मला आणि मसाला पण मी करून ठेवला होता, फक्त मला त्याला फोडणी द्यायची
घ्यायची होती किंवा कालवण काढवायचं होतं आणि 2-3 भाकरी करायचं होतं, एवढंच राहिलं होतं. तर मग माझे मिस्टर आल्यानंतर मग मी कालवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग एकीकडे कालवण टाकलं आणि दुसरीकडे भाकरी करायला लागले. तर आता मी भाकरी इथं करत होते. 2 मला ज्वारीच्या भाकरी करायच्या होत्या आणि एक बाजरीची, कारण बाजरीचं पीठ अक्कासाठी आणलं होतं आणि अक्का तिकडं गेलं, त्याच्यामुळे मग बाजरीचं पीठ लवकर कडू होतं, खराब होतं आणि त्याच्यामुळे मग ती तरी एखादी भाकरी खावी, तर म्हणून मी ती भाकरी करत होते. आणि माझ्या मिस्टरांना कसं, वेदांतला मिस्टरांना फक्त ज्वारीच्या भाकरी आवडतात, बाजरी कधीतरी, म्हणजे हिवाळ्यातमध्ये बाजरी आवडती आणि ते पण जास्त नाही, मग ते ज्वारीच्या भाकरीच खातात. मग म्हटलं ते पीठ पण तसंच होऊन जाईल, खराब होऊन जाईल, त्याच्यापेक्षा आपली एक भाकरी करावी ज्यामुळे ते उडून जाईल लवकर, म्हणजे नाही का. तर आता इथं मी भाकरी माझ्या चालल्या होत्या, 2 भाकरी करते ज्वारीच्या आणि दुसरी शेवटची जी भाकरी असणार आहे छोटीशी, ती आपली बाजरीची करणार आहे. तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक पण इकडं होत आलेला होता आणि खूप असं टाईम झाला होता, खूप उशीर झाला होता, कारण यांची वाट बघत बघत मी स्वयंपाक तसाच ठेवला होता. आणि गरम गरम खाण्यात जी मज्जा आहे ना, ती दुसरं म्हणजे थंड जेवणामध्ये नाही. तर त्याच्यामुळे मग स्वयंपाकाला पण लेट झाला आणि जेवायला पण उशीर झाला. आज भरपूर उशीर झाला होता, 11 वाजत आले होते जेवणासाठी, तरी पण अजून जेवण आमचं झालं नव्हतं, कारण माझे मिस्टर लवकर आले नव्हते त्याच्यामुळे. तर ते आल्यानंतर मग सगळा स्वयंपाक वगैरे झाला, अपूर्ण स्वयंपाक होता तो झाला आणि त्यानंतर मग आम्हाला जेवायचं होतं. आणि असं आहे ना की मुलं पण जेवत नाही, जोपर्यंत पप्पा येत नाही ना तोपर्यंत जेवत नाही आम्ही संगत जेव. माझ्या मुलांना एक चांगली सवय आहे की सगळ्यांबरोबर मिळून जेवायचं, एक पुढं एक मागं नाही जेवत ते, की पप्पा आल्यानंतर तुमच्याबरोबरच आम्ही जेवतो असं ते बोलतात आणि मग तसंच करतात. मग एक चांगली सवय आहे असं मला तरी वाटतं. एक प्रकारे ही चांगली सवय आहे की फॅमिलीसोबत जेवण केल्याने 2 घास जास्त जातात आणि फॅमिलीमध्ये पण बोलणं एक प्रकारचं जे बोलणं असतं, बॉन्डिंग जी असते, तर ती तशीच राहते कायम. एकत्र जेवल्यानंतर, एकत्र नाश्ता केल्यानंतर, एकमेकांबरोबर टाईम स्पेंड केल्यानंतर. कारण आजच्या जीवनामध्ये ना सगळं मोबाईल घेऊन, मुलं पण मोबाईल घेऊनच जेवत असतात आणि ते कुठेतरी मला नको वाटतं. तर वेदांत कधी कधी मोबाईल घेऊन बसतो, तर मी त्याला ओरडून तो मोबाईल बाजूला ठेवायला सांगते आणि एकत्र जेव बाबा, पण हे असतं. तर आता चला, स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच दाखवणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की ताई तुम्हाला दिलेलं जे प्राईज आहे किंवा जे ट्रॉफी आहे ते आम्हाला अजून दाखवली नाही आहे. तर म्हटलं की मी मागच्या व्हिडिओमध्ये ती दाखवली होती, जेव्हा मी आमचा सत्कार वगैरे झाला तेव्हा ती व्हिडिओ दाखवला होता, त्या व्हिडिओमध्ये ट्रॉफी दाखवलेली. पण आता जर तुम्ही म्हणत असाल तर ती ट्रॉफी अजून एकदा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर आता चला, आम्ही मस्तपैकी तर जेवायला बसलेलो आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. असं सपोर्ट करत राहा आणि भेटूया.